हॅलो नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख. तर आज आम्ही निघालेलो आहोत पुणे ते सापुतारा आणि अर्थातच आमच्यासोबत तुम्ही सुद्धा निघत आहात. त्यामुळे लेट्स गेट स्टार्टेड. एक्साइटेड? खूप एक्सायटेड. आता काय वेगळा शब्द काय आज वापरू. आज आहे 31 डिसेंबर आणि मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा आम्ही 31 डिसेंबरला एका निसर्गरम्य ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो आहोत. आणि हे नवीन डुअल कॅमेरा फीचर आणि आज मी शूट करते. तर आज कोणत्याही पार्टीला न जाता निसर्गाच्या कुशीत जाण्यासाठी ही जर्नी आता सुरू करतोय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. सापुतारा हे एक हिल स्टेशन आहे जे महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर आहे. त्यामुळे त्याचा अर्धा भाग गुजरातमध्ये आणि अर्धा भाग महाराष्ट्रात आहे. आणि आम्ही एक दिवस गुजरातमध्ये आणि एक दिवस महाराष्ट्रात राहणार आहोत. त्यामुळे या जर्नीसाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आणि सकाळी बरोबर 5:30 वाजता आम्ही घर सोडले आहे. आता आपण आपला रूट असणार आहे. इथून निघालो की आळेफाटावरनं नाशिकवरनं मग पुढे आपण सापुताराला जाणार आहोत. ओके, ठीक आहे. येस. सिन्नर संगमनेर मध्ये आपल्याला लागणार आहे. हो. आणि 292 किलोमीटरची जर्नी. आता आपण एस्टिमेटेड टाइम दाखवतोय सकाळी 11:30 वाजता पोहोचू. पण आपला 1 तास मध्ये नाश्त्याचा वगैरे ब्रेक होईलच. हो. आणि आपण टोटल किलोमीटर स्टार्ट केलेत 49,706 किलोमीटर्स पासून. ओके, येस. सो येस, लेट्स गेट स्टार्टेड. तर आम्ही राहतो पिंपरी चिंचवडमध्ये आणि आमच्या घरापासून सापुताऱ्यात आम्ही बुक केलेल्या स्टेपर्यंतचं अंतर आहे 292 किलोमीटर आणि पोचायला दाखवते 6 तास. पण तुम्ही जर पुण्यावरून निघालात तर तुमचं जर्नी टाईम निश्चितच 1.5 तास ते 1 तासाने वाढेल आणि अंतरसुद्धा 20 ते 30 किलोमीटरने वाढेल. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण वाया नाशिक जातोय. त्यामुळे ज्यांना पुणे ते नाशिक रोड माहीत करून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल राहील. तरी रस्ता मोकळा आहे. लेट्स होप की पुढे छान व्यवस्थित ट्रॅफिक. आता आपण रावेतवरून निघालोय आणि चिखली मार्गे ना सुमुख, चिखली मार्गे आपण आता चाकणला जाणार आहोत आणि चाकण रूटवरनं मग पुढे राजगुरुनगर आणि मग तसा तो पुढे रस्ता राजगुरुनगर, आळेफाटा आणि मगाशी जसं मी तो एक्सप्लेन केला त्या रूटने आपण पुढे जाणार आहोत. पुणे नाशिक हायवे. स्पीड गेला तरी चालेल, असं काही नाही, पण हा आतून जरा लवकर जाऊ. आणि आता आपण पोचलोय चाकण चौकात आणि एवढ्या सकाळी पण इथे हा चौकात ट्रॅफिक आहेच. पण संध्याकाळी कसं असतं सुमुख? प्रचंड ट्रॅफिक. म्हणजे एवढं की ऑलमोस्ट 15-20 मिनिटं तर हा सिग्नल क्रॉस करायला निघून जातात. आणि आता राजगुरुनगर आम्ही पास केलेला आहे आणि इथे श्री क्षेत्र खंडोबा मंदिर आहे. आणि राजगुरुनगरमध्ये खंडोबा मंदिर तर आहेच आहे, त्यासोबतच इकडे यमाई देवीचं सुद्धा एक मंदिर आहे. मला वाटतं यमाई देवीचं मूळ स्थान असावं, मला नीट माहिती नाही आहे. पण यमाई देवीच्या संस्थानाचा एक बोर्ड इथे पाहिला, त्यामुळे कदाचित ते मेन स्थान असू शकतं. आणि आता साईनबोर्ड येतं. लेट सी ह्याच्यावर काय काय पाहायला मिळते आपल्याला. मनसरकडे आणि नाशिककडे जायचं आहे. नाशिक 170 किलो आणि ही भीमाशंकरचं साईनबोर्ड आहे. इथून 62 किलोमीटर्सवर आहे भीमाशंकर. आणि आता घरातून निघून आम्हाला झालं आहे साधारण 1 तास आणि 1 तासात आपण कव्हर केलेत 52 किलोमीटर्स, 56 किलोमीटर्स. हे आहे रवी किरण हॉटेल. आणि एवढ्या सकाळी पण ना या हायवेला बऱ्यापैकी छोटे छोटे स्टॉल्स आणि हॉटेल्स ओपन होती. साधारण 6 वाजल्यानंतर इथे छोटे छोटे बरेच स्टॉल्स आत्तापर्यंत लागले खाण्यासाठीचे, है ना. आता हे आळेफाटा, संगमनेर, नाशिक, एकलहरे गावात आपण पोहोचलेलो आहोत. आणि इथे ना आता साऊथ साईडला जाताना आपल्या डाव्या हाताला सनराईज दिसतो आपल्याला. नाशिकच्या दिशेने जाताना सनराईज उजवीकडे होणार आहे. ते
पिंकिश येल्लो झालंय आकाश. बरोबर 7 वाजलेत आणि आम्ही आता इथे एका छोट्याशा टी स्टॉपसाठी थांबलेलो आहोत. आणि गाडीमध्ये ना हीटर लावून बसतो, त्यामुळे अंदाज येत नाही गारठ्याचा. आणि आता गाडीतून बाहेर उतरल्यावर गारठा किती येते कळतं. काय म्हणलास? खूप सुंदर चहा आहे. ओके, आपण कुठे आलो? चहा पिण्यासाठी आम्ही इथे थांबलोय, शिवरुद्र मिसळ हाऊस इथे. आणि खूप सुंदर वाटतंय इथे आता. व्हेरी ब्युटिफुल वेदर. हा नुसता प्यायला ना की ॲसिडिटी होते. आमच्याकडे नेहमी अशी फूड बास्केट आमची भरलेली असते. ह्यावेळेला मी तुम्हाला दाखवायला विसरले काय काय घेतलंय. मी आता ह्याच्यातली ही एक श्रूजबेरीची डुप्लिकेटच म्हणेन मी, कारण कयानीची सगळ्यात बेस्ट लागतात. श्रूजबेरीची बिस्किट्स घेतली आहेत, ती आता घेतो चहासोबत. नुपूर, कशी आहे थंडी? भयानक आहे. आणि गाडीमध्ये हीटर लावल्यामुळे ना आपण टेम्परेचरला एकदम ॲडजस्ट आहे. गाडीतून बाहेर आल्यावर एकदम भयानक गार वाटतं. आता उडायला होतं. चहा ती मस्त आहे. चहा एकदम चहा अप्रतिम आहे अक्षरशः. सुंठ वगैरे घातले त्यात. युजली सुंठ चांगली नाही वाटत, पण आज खूप छान वाटते यांनी जी चहा विदाऊट बिस्किट तर आपण इमॅजिनच नाही करू शकत. त्यामुळे मी घरनंच बिस्किटं घेऊनच निघते. ही मला काल श्रूजबेरीची बिस्किटं मिळाली ब्लिंकिट का झेप्टोवर, ती मागवली आहेत मी आता. ओके, एवढं. आणि एक छोटासा मला सांगायचं वाटतं, कयानी बेकरीची पुण्यातल्या श्रूजबेरी ज्यांना खूप आवडतात, तीच श्रूजबेरी बिस्किट्सचं पालेकर कंपनीची तुम्हाला मिळेल. नक्की ट्राय करा. व्हेरी क्लोज टू कयानी. आणि ह्या रस्त्यावरचा पहिला टोल आपल्याला आता लागलेला आहे. आणि हा टोल आहे चालकवाडी टोल प्लाझा. छलकवाडी. छलक आहे की छालक आहे माहिती नाही. लास्ट सनराईज ऑफ 2025 आपण आत्ता बघतोय. आणि ह्या वर्षाचा 2025चा शेवटचा सनराईज. आणि प्रयत्न करू की उद्या पहिला सनराईजसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकू. प्रयागराजला पण जाताना लागलेला आठवत आहे का? ओके, तर आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रयागराजला गेलेलो कुंभमेळ्यात. त्यावेळेला सुद्धा हा पॅचचं काम चालूच होतं, अजूनही झालेलं नाही आहे. थोडासाच पॅच आहे हा. डायव्हर्जन जिथे घ्यायला लागतं आपल्याला, आणि वन वे होतं ट्रॅफिक. जस्ट फॉर अबाउट 100 मीटर्स असेल, 100-150 मीटर तेवढंही नसेल, मला वाटतं 100च मीटर असेल. तेव्हापासून हे काम चालूच आहे, म्हणजे फेब्रुवारी 2025 आणि आज आहे 2025 डिसेंबर. डेफिनेटली तेव्हा 31. डेफिनेटली तेव्हा डायव्हर्जन्स हे खूप होते, कमी. हे पहिलंच लागलंय, त्यामुळे असं वाटतंय की पुढे नसतील. कारण इथे थोडा हा रस्ता नवा पण दिसतोय आणि हे काम झालेलंही असू म्हणजे मे बी. हो, इथे तर झालेलं आहे काम. नाईस. लेट्स सी. परत आलं डायव्हर्जन तर मी दाखवेनच व्हिडिओमध्ये. आणि इथे आता डाव्या हाताला सगळी रेस्टॉरंट्स चांगली लागायला सुरुवात झाली आहे. आत्ताच कामत हॉटेल गेलं. अपूर्व कामत होतं. हां, विठ्ठल कामत नाही, अपूर्व कामत म्हणतो, पण गुड प्लेस. आणि लेट्स सी, आम्ही एक पाहिलेलं आहे हॉटेल ह्यावेळे मॅप्समधनंच आम्ही ते लोकेट केलं होतं, तर आमचा तिथेच थांबायचा विचार आहे. तर बघूया आता कसं आहे ते रेस्टॉरंट. पुन्हा एक डायव्हर्जन आलेलं आहे आता. साधारण एक 10 मिनिटानंतर पुन्हा एक डायव्हर्जन आले आणि पुन्हा रस्ता वन वे झालेला आहे.
पॅच बराच मोठा आहे हा. हो ना, आणि समोर येणारे किती पण व्हॅन्स, अंगावरच येत आहे. मग. म्हणजे आपण आणि त्या हाऊस म्हणून नाही जाते ना या मग. ठिकाणी. आणि सगळं हेवी ट्रॅफिक आहे, बसेस आणि ट्रक्स आहेत पूर्ण, आणि भरपूरच मोठं डायव्हर्जन आहे हे. हा बघ वाघ. आईला कुत्र्याला पेंट केलेलं हा ना, ना बिचारा. तो बिचारा लोकांना घाबरवायला केलं अगं असणार पण आहे ते. बिबट्या आला वगैरे समोर तर बिबट्याची परीक्षा आहे. परत येतो हा. हे अंगावरच घालतात. आणि खरंच काही जण अजिबात सिविक सेन्स वापरत नाहीत आणि एकदम ब्लाइंडली गाड्या घालतात ओव्हरटेक करण्यासाठी. तर खरंच ह्याच्यासाठी ना थोडंसं लोकांनी विचार केला पाहिजे गाडी चालवताना, की ज्यावेळेला डिवायडर नाही आहे रस्त्याच्या मध्ये आणि रस्त्याच्या कामामुळे ही लेन बंद आहे, तर लोक इथून येणार, तर त्यावेळेला गाडी सावकाश नेली पाहिजे. हे नाही समजत लोकांना. ट्रॅफिक नसलं की मी आधी पोचणार ह्या भावनेनेच लोक गाड्या चालवतात. टोल आपण दिला आणि टोल दिल्यानंतर हे कंडिशन आहे रस्त्याची, म्हणजे पूर्ण वेळ हा एवढा मोठा पॅच आहे हा वन वे. बरं इथे मध्ये काहीही त्यांनी तरी काहीतरी सेफ्टी मध्ये मध्ये थोडे बॅरिकेड्स किंवा काहीच नाही, लोक अक्षरशः अंगावर गाड्या घालतायत इथे. रस्ता वाईड होतोय, खूप चांगला होतोय, कॉन्क्रीटचा बनतोय, ही चांगली गोष्ट आहे. परंतु हे रस्त्याचं काम पूर्ण होण्या अगोदर जर तुम्ही इथून पास झालात तर अगदी सावकाश गाडी चालवा आणि ब्लाइंड स्पॉटमध्ये प्लीज ओव्हरटेक करू नका, रिस्की आहे. आणि प्रयागराजचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला आठवत असेल, इथे आम्ही थांबलो होतो चहा पिण्यासाठी. पण अतिशय बेचव चहा होता. हो, आणि तेव्हा गर्दी इतकी होती की सर्व्हिस पण खूप स्लो होती त्यांची. आणि प्रयागराजच्या तुलनेत आज टचवूड अजून तरी ट्रॅफिक तेवढं नाही लागलेलं आम्हाला. आणि आता आपल्या दुसऱ्या टोलकडे आपण पोचतोय आणि ह्या टोलगेट नंतरच आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबायचं ठरवलं होतं. आणि ऑलमोस्ट अर्ध्यावर येतो डिस्टन्स इथे पोचल्यावरती. आणि दुसरं म्हणजे हे एक चांगलं रेस्टॉरंट आम्हाला मॅप्सवर दिसलं होतं, म्हणून आम्ही इथे थांबायचं असं ठरवलं आहे. आणि हा बहुतेक आहे हिवरगाव. हो बरोबर, हिवरगाव टोल प्लाझाला आता आपण पोचलो आहे. हिवरगाव पौसा, हिवरगाव पौसा की पावसा आय डोंट नो, पण NH60 वरचा आपला दुसरा टोल हिवरगाव. आणि इथे किती 110 रुपीज. आणि आता इथून पुढे एक 4 किलोमीटरवर आहे नाश्त्यासाठी ठिकाण, जिथे आम्ही थांबणार आहोत. आणि ते आय थिंक रस्त्याच्या ऑपोजिट साईडला आहे ना सुमू? क्रॉस करून पलीकडे, क्रॉस करून पलीकडे जावं लागणार आहे. इकडे सुद्धा बरीच हॉटेल्स आहेत, पण जर तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवरती तर तुम्हाला माहीत असेल की आम्ही उडुपीच्या ट्रिपवरून आल्यानंतर मला झालं होतं इंटेस्टिनल इन्फेक्शन. त्यामुळे आणि तेव्हासुद्धा त्या जर्नीत सगळ्या चांगल्या रेस्टॉरंट्समध्येच खाल्लं होतं, पण ह्यावेळेला अजून जास्त केअर घ्यायचं ठरवते, कारण आता सध्या जरा थोडे डायटरी रेस्ट्रिक्शन्स पण आहेत, औषधंसुद्धा चालू आहेत. त्यामुळे चांगल्या ठिकाणीच थांबायचं म्हणून आम्ही आधीपासूनच हे पाहून ठेवलं होतं रेस्टॉरंट. सो फूड रिव्ह्यूज चांगले होते, स्पेशली अबाउट द क्वालिटी. टेस्टपेक्षा सुद्धा क्वालिटीला आता जास्त मला वाटतं महत्त्व दिलं पाहिजे. त्यामुळे लेट्स सी, इथून पुढे 4 किलोमीटर्सवर थांबायचं आहे आपल्याला. तर इथून आपण आलो आणि लगेचच उजव्या हाताला रस्त्याला ब्रेक होतोच डिवायडर, आणि इथे आहे हॉटेल मयूर एक्सप्रेस, जिथे आम्ही आता आलेलो आहोत. आणि 4 किलोमीटर मॅप्सवर दाखवत होतं, पण 4 किलोमीटर वगैरे नाही येते. टोल गेट गेल्यावर एक अर्धा किलोमीटरवर लगेचच हॉटेल आहे. पोहोचलेलो आहोत आपण हॉटेल मयूर एक्सप्रेस इथे. मॅप्सवरती ना युटर्न पकडून ते 4 किलोमीटर सांगतं. इथून हायवेच्या समोरच इथे आपल्याला ब्रेक आहे आणि मग इथे आपण पोचतो. तर दिस इज द एंटायर प्लेस. पार्किंगला सुद्धा भरपूर जागा आहे आणि इथे ना
इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटसुद्धा आहेत गाड्यांसाठी. आणि इथे अच्छा ओके हे स्टे आणि असं सगळंच आहे इकडे. हे आहे हॉटेल मयूर एक्सप्रेस. येस, इथून छान दिसतोय सूर्य. ह्यांच्या रेस्टॉरंटचा परिसर खूप छान आहे, स्वच्छ आहे, वेल मेंटेन्ड आहे. आणि फूड क्वालिटी अँड टेस्ट कशी आहे ते आता आपण आत जाऊन खाऊनच बघूया. आउटडोर सिटिंग सुद्धा इथे केलं आहे त्यांनी. आणि जर तुम्हाला बाहेर बसायचं नसेल, थंडी खूप वाजत असेल, तर डेफिनेटली यू कॅन प्रेफर इनडोअर सिटिंग. कारण भरपूर गारठा असल्यामुळे आतला AC त्यांनी बंद ठेवलेला. क्विक मेन्यू चेक. आणि आता ब्रेकफास्टची वेळ असल्या कारणाने नाश्त्याचे सगळे प्रकार, उडुपी, सँडविचेस, त्यानंतर पोहा, उपमा हे सगळं अवेलेबल होतं. आणि इथे मागे तुम्ही बघू शकता जुन्या पिक्चर्सचे पोस्टर्स लावलेले आहेत. वॉशरूम्स वगैरे सुद्धा एकदम क्लीन आहेत. हा परिसर सुद्धा खूपच सुंदर आहे. म्हणजे राहण्यासाठी सुद्धा ही जागा तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता. नाईस प्लेस. इथे मी मागवलंय इडली वडा मिक्स सांबार. आवडलं? थोडंसं तिखट लागतंय पण मला, पण सांग. मिरची आहे मला वाटतं ना वड्यामध्ये थोडी. वड्यात मिरची आहेत तुकडे, पण सांबार आहे थोडं तिखट आहे. ओके का पण तुला? थोडं बेतानीच खा मग, म्हणजे तिखटपणा जरा. इथे हा मसाला ऑनियन उत्तप्पा घेतला आहे सुमुखने. कसा आहे सुमुख? पण खूपच वेळ लावला नाही आणायला. खूप लावला पण चांगला आहे. आता रेडीमेड तर उत्तप्पा नसणार त्यामुळे थोडाफार वेळ लागणार. पण जरा जास्तच वेळ, म्हणजे एकाची डिश सर्व करून त्याचा नाश्ता झाल्यानंतर तो आलेला आहे. एवढा वेळ एका टेबलवरच्या 2 लोकांचा डिशेस सर्व करण्यात एवढं अंतर नसायला पाहिजे असं मला वाटतं. आणि माझा नाश्ता खाऊन झाल्यानंतर बऱ्याच वेळाने सुमुखचा आला, तोवर मला पुन्हा भूक लागली, म्हणून मग आम्ही एक डोसा मागवला होता, मसाला डोसा. डोसा उत्तप्पा दोन्ही खूप छान होते. इडली वड्यापेक्षा डेफिनेटली मी रेकमेंड करीन इकडचा डोसा आणि उत्तप्पम तुम्हाला. आणि येस ऑफकोर्स त्यांचा चहा सुद्धा वर्थ ट्राईंग आहे. तसा बराच वेळ चालला आमचा आणि आता नाश्ता करून आम्ही निघालेलो आहोत पुन्हा सापुताराच्या दिशेने. आणि हा नवीन झालेला रस्ता आहे, कॉन्क्रीटच आहे ना, हे कॉन्क्रीट रोड नवीन झालेला आहे इकडे. आणि आता पुन्हा बोर्ड्स येत आहेत की 1000 मीटर्स नंतर डायव्हर्जन आहे. तर लेट सी की ते डायव्हर्जन किती किलोमीटर किंवा किती मिनटं चालू राहतं आपल्याला. डायव्हर्जन म्हणजे अरे बापरे, यो खतरनाक खड्डा नाही, स्पीड ब्रेकर होता ना, रोडवरच आहे ना, सर्व्हिस रोडवरच काढतं हे डायव्हर्जन. आपल्या ऑपोजिट लेन मध्ये नाही जात आपण. पुन्हा नवीन बनलेल्या रस्त्यावर आपण कनेक्ट होतोय. परत डायव्हर्जन आहे इकडे. आता लगेचच नवीन रस्त्याला लागलो काय आणि दुसऱ्या मिनिटाला डायव्हर्जन येऊन पुन्हा वन वे झालाय हा सगळा. 1 किलोमीटर झालाय. आता बघूया आपण किती किलोमीटरचा आहे. कंपल्सरी हेल्मेट वापरलं पाहिजे. प्रॉपर फुल फेस्ड हेल्मेट वापरायला पाहिजे. कारण हा रस्ता एवढा भयानक, म्हणजे लोक इतके विचित्र घालतायत गाड्या. 2 व्हीलरवर असाल तर खरंच हेल्मेट मस्ट आहे इकडे. दोन किलोमीटर झालेत. ट्रॅफिकच्या वेळेला इथे जाम, म्हणजे गर्दी जेव्हा असेल तर प्रचंड ट्रॅफिक होत असेल इथे संध्याकाळच्या वगैरे वेळी. पूर्ण 3 किलोमीटर असणारच डायव्हर्जन असं दिसतंय ना. फायनली बरोबर 3 किलोमीटर झाल्यानंतर डायव्हर्जन संपतंय. आता पुन्हा आपण रेग्युलर रोडला कनेक्ट होतोय. हे 3 डायव्हर्जन्स आत्तापर्यंत लागले आपल्याला. 7 किलोमीटरचा तरी हा एकूण डिस्टन्स आहे, जिथे मध्ये मध्ये ही डायव्हर्जन्स तुम्हाला
येतील सध्याच्या परिस्थितीनुसार. त्यामुळे एकंदरीत रोड कंडिशन तशी फार खराब नाही आहे, खड्डे वगैरे नाही आहेत, पण डायव्हर्जन्सचा मध्ये मध्ये थोडा त्रास वाटू शकतो. आज ट्रॅफिक आम्हाला विशेष लागलेलं नाही, त्यामुळे आम्हाला अजून तरी खूप त्रासदायी असा हा रूट वाटलेला नाही. सिन्नरच्या मध्ये जे पळसखेडे लागतं तिथे उजव्या हाताचं डायव्हर्जनला स्वामी समर्थांचा मठ आहे इकडे, पळसखेडे इकडचं, आणि पुन्हा एकदा डायव्हर्जन आले कारण समोरनं आय मीन द मेन रोड जो आहे हायवेचा तो बंद आहे. त्यामुळे आता काहीतरी इंटरनल रोड एक आहे हा, इथून काढतायत ते पळसखेडे गेल्यानंतर लगेचच. वन साइड लेनच चालू आहे त्यामुळे ट्रॅफिक दाखवतंय, म्हणून बहुतेक त्यांनी इथे आपल्याला डायव्हर्ट केलाय, रूट डायव्हर्ट केलाय. आणि ते मध्ये काम चालल्यामुळे रूट बंद आहे म्हणून दाखवतंय मॅप्सवर. कंपॅरेटिव्हली हा रस्ता मोकळा आहे आणि हा परत पुढे हायवेलाच कनेक्ट होणार आहे. ओके, त्यामुळे घेऊन बघू हा रस्ता. तसंही आपल्याकडे काही ऑप्शन पण नाहीच. आणि जे 5वं डायव्हर्जन आहे तो आहे एक रस्ता जो गावाच्या मधून जातो, इंटरनल रोड आहे, आणि हे गाव आहे नांदूर शिरोदे. तर इथून आपण आता पास होतोय आणि हा रस्ता पुढे हायवेला पुन्हा कनेक्ट होईल. समृद्धी हायवे इथून दिसतोय आपल्याला नागपूरकडे जाण्यासाठी. जो वर तुम्ही हा पाहताय तो आहे समृद्धी हायवे, समृद्धी महामार्ग. आणि तुम्हाला जर समृद्धी महामार्ग पूर्ण नागपूरपर्यंत पाहायचा असेल तर आमचा पुणे ते प्रयागराज हा व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामध्ये संपूर्ण समृद्धी हायवे ची माहिती दिलेली आहे. एक्झिट येईल, इथून जाऊन मग वरती हायवेला कनेक्ट होणार आपण नागपूरकडे. येस, ह्या रस्त्याने आम्ही बरेच वर्षांनंतर जातोय. सुलावाईन्सला गेलेलो बरोबर, हो 2018 हायवे नवीनच झालेला. बरोबर, येताना नाही का एकही गाडी नव्हती रस्त्याला. बरोबर, तर 2018 नंतर आम्ही आज जातोय ह्या रस्त्याने. आणि एक जो त्यावेळेला आमच्याकडे होती वॅगनार जी CNG होती, त्यामुळे तेव्हा या रस्त्याला अजिबात CNG पंप्स खूपच लिमिटेड होते, त्यामुळे अर्धा अधिक प्रवास पेट्रोलनेच करायला लागायचा. आणि आज मात्र इथे खूप पंप्स झालेत नवीन CNG, त्यामुळे जे CNG कार ओनर्स आहेत त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. शिर्डी उजवीकडे, मालेगाव डावीकडे, आणि सरळ रस्ता जातो सिन्नरच्या दिशेने, आणि तोच रस्ता पुढे सापुताऱ्याकडे. त्यामुळे आपण आता सिन्नरच्याच दिशेने पुढे जातोय. आणि आत्तापर्यंत भरपूर आहे चालू, आणि आत्तापर्यंत भरपूर खाण्याचे स्टॉल्स आणि रेस्टॉरंट्स इथे लागलेत, त्यामुळे ते काही टेन्शन नाही आहे खाण्यापिण्याचं. येस, नाईस रोड. कुठली होती? निंजा H2R. फर्स्ट जी ती निंजा H2R आहे ना. फास्टेस्ट प्रोडक्शन रोड लीगल बाईक. नाही कळलं. फास्टेस्ट प्रोडक्शन रोड लीगल बाईक. ओके, इन व्हॉट डज दॅट मीन? दॅट मीन्स की अशी फास्टेस्ट बाईक जी रोड लिगल आहे, ट्रॅक स्पेसिफिक नाही आहे. काही गाड्या असतात की त्या फक्त ट्रॅकवर चालवायला अलाउड असतं, ह्या रेग्युलर रोड्सवर चालवू शकत नाहीत. त्याचे ट्रेड पॅटर्न्स टायरचे वेगळे असतात, त्याचं सस्पेन्शन वेगळं असतं. थोडक्यात रोड ऑथॉरिटीजनी जे कंडिशन्स टाकलेले आहेत गाड्यांसाठी, त्यामध्ये बाईकच्या कंडिशन्समध्ये ती गाडी बसत नाही, तर ती फक्त रोडवर न चालवता ट्रॅकवर चालवता येते. ओके, तर ही गाडी अशी आहे की जी रेग्युलर रोड्सवर चालू शकतात आणि रेग्युलर प्रोडक्शन बाईक आहे. ती रेग्युलर प्रोडक्शन केलं जातं त्या बाईकचं, ही रस्त्यावरही चालवू शकतो. दॅट इज द फास्टेस्ट बाईक. ओके, लेनमध्ये एक ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे आता थोडंसं इथे ट्रॅफिक जॅम झालेलं आहे. अरे बापरे, आता समोरच्या लेनवाल्यांना डायव्हर्ट केलंय आपल्या लेनमध्ये.
डेस्टिनेशन. आणि आता फक्त समोरून येणारी गाडी बघा. ऑनच ठेवते कॅमेरा अशा याच्यामध्ये. जोपर्यंत डॅश कॅम लागत नाही ना गाडीला तोपर्यंत हा असणार आहे तुझा चालता फिरता डॅश कॅम. हे कसं झालंय माहितीये, हल्ली तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रूफ पाहिजे तुमच्याकडे. लेटेस्ट व्हिडिओ बघितलास ना तू एक्सप्रेसवेवरचा त्या माणसाचा. आता रिसेंटली मी युट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला ज्यात एका माणसाने सांगितलं की ते एक्सप्रेसवेवरून जात असताना त्यांना एक गाडी ओव्हरटेक करू देत नव्हती आणि जेव्हा त्यांनी त्यांना ओव्हरटेक केलं तेव्हा त्यांना राग आला असावा. ते येऊन पुढे येऊन पुन्हा त्यांना ओव्हरटेक करून एक्सप्रेसवेवर त्यांच्या चालत्या गाडीला थांबवण्याचा, हॉल्ट करण्याचा प्रयत्न करत होते. आणि ह्या सगळ्या सिच्युएशनचा त्यांनी एक व्हिडिओ घेतला आणि ताबडतोब हायवे अथॉरिटीजकडे तेव्हाच्या तेव्हा पोलिसांकडे त्यांनी कंप्लेंट केली. तर त्या क्षणी पोलिसांनी सांगितलं की हा एक ऑफेन्स आहे आणि तुम्ही लगेच ऑनलाईन कंप्लेंट लॉन्च करू शकता. त्यांनी लगेच कंप्लेंट फाईल केली ऑनलाईन. पुढे काय झालं मला माहिती नाही, पण येस त्या व्हिडिओमधनं एवढी माहिती निश्चित मिळाली की तुम्ही कोणत्याही गाडीला हायवेवर, चालत्या गाडीला असं ब्लॉक करून जर थांबवण्याचा प्रयत्न केला तर इट इज अ लीगल ऑफेन्स आणि त्यासाठी तुम्हाला पेनल्टीज आणि चार्ज लागू शकतो तुमच्यावर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कंप्लेंट त्या व्यक्तीला करता आली कारण त्यांच्याकडे एक व्हिडिओ होता प्रूफ म्हणून दाखवण्यासाठी. असेल. आता आलेलो आहोत आपण आपल्या तिसऱ्या टोलकडे आणि हा टोल लेट्स सी नाशिक सिन्नर टोलवेज हा आणि चार्जेस आहेत 45 रुपये. आणि हा आतापर्यंतच्या जर्नी मधला तिसरा टोल आहे. आता नाशिकसाठी डाव्या हाताला डायव्हर्जन आहे आपल्याला. नाशिक रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक. आता आपण पोचलो आहेत बिटको पॉइंट इथे आणि इथून आपल्याला आता घ्यायचं आहे. तर रस्ता सरळ जातो नाशिक सिटीमध्ये आणि राईटला आपण आता इथून वळणार आहोत. उजवीकडे वळल्यानंतर जो रस्ता जातो तो सरळ आपल्याला पुढे सापुताऱ्याकडे नेणार आहे आणि हा डायव्हर्जन जिथे आपण घेतोय तो आहे बिटको पॉइंट. आणि नोट्स प्रिंट होतात. नोट मिंटिंग फॅक्टरी लेफ्ट साईडला गेली. आणि तुम्ही जर न्यूज नीट फॉलो करत असाल तर तुम्हाला माहित असेल आत्ताच इतक्यात जून जुलैच्या आसपासच्या महिन्यामध्ये ही फॅक्टरी न्यूजमध्ये एका कारणासाठी चर्चित होती. आणि इथे उजवीकडे नाशिकचं सेंट्रल जेल, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह. आता आपण फायनली मेन रोडला लागलेलो आहोत जिथून रस्ता पुढे इंदोरकडे, चांदवडकडे आणि ओझर, मालेगाव इथे जाऊन कनेक्ट होतो. आणि ह्या रस्त्याला पण ऑल गुड रेस्टॉरंट्स. अडगाव, संभाजी महाराज चौक. तर इथून आपल्याला वळायचंय उजवीकडे. Now we are on Asian Highway 47. आणि आता सापुताऱ्यासाठी आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. पूर्ण हेरिटेज कम्फर्ट इकडेच घेणार आहोत ना आपण. हॉटेल हेरिटेज कम्फर्ट आलं की आपल्याला इथे घ्यायचं आहे लेफ्ट टर्न टू मूव. साइन बोर्ड होता की ओझर एअरपोर्ट. ओके, तर मग ओझर एअरपोर्टचा जो टर्न आहे, डायव्हर्जन आहे, तोच आपला सापुताऱ्याकडे जाणारा रस्ता. तर बेसिकली जो नाशिक एअरपोर्ट आहे तोच आहे ओझर एअरपोर्ट. म्हणजे ओझरला 20 किलोमीटर अवे फ्रॉम द सिटी सेंटर नाशिक एअरपोर्ट आहे आणि हा एक डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. एअरपोर्टकडे जाणारा रस्ता आहे पण अतिशय खराब पॅचेस आहेत इथे मध्ये मध्ये. पुन्हा डायव्हर्जन.
डेस्टिनेशन. 69 किलोमीटर्स प्रवास अजून करायचा आहे आपल्याला. आणि हे पुन्हा एक माझ्या मते 5वं डायव्हर्जन आहे लागलेलं आहे. तर इथे कम्पॅरेटिव्हली ट्रॅफिक कमी आहे, पण तरी आपण सावकाशच गेलेलं बरं. आणि बघूया हे डायव्हर्जन किती किलोमीटर राहतं. तर हे डायव्हर्जन होतं फक्त 1 किलोमीटर. रावजी हंगरे चौक जानोरी. ओके. आणि हा आहे ओझर एअरपोर्ट. म्हणजे ते हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड असं असेल ना. हा HAL. चांगलं एअरपोर्ट का. डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. म्हणजे जर सापुताऱ्याला यायचं असेल तर इथे इथपर्यंत तुम्ही येऊ शकता फ्लाईटने आणि मग इथे कॅब करून इथून पुढे जायचं. ज्यांना गाडी चालवत यायचा कंटाळा असेल. चला, पहिल्यांदा सापुतारा दिसलेला आहे बोर्डवर आता. आणि हा आहे एअरपोर्टच्या बरोबर समोरचा रस्ता. हे मोहाडी आहे, मोहाडी. आणि दिंडोरीकडे जायचा तो हा दिंडोरी रोड आहे. रस्त्याची कंडिशन सुधारलेली आहे. एक 3 ते 4 किलोमीटरचा तो पॅच होता. अशी अनेक ग्रीन हाऊस दिसतात मस्तपैकी. हे बघा. आणि ही सगळी विनियर्ड्स बघताना मनात सारखं असं येत होतं की पावसाळ्यात हा निसर्ग किती खुलून दिसत असेल. म्हणजे खरंच ह्या द्राक्षाच्या बागा पाहण्यासाठी पावसाळ्यात इथे निश्चित आलं पाहिजे एकदा तरी. पूर्ण रस्ता खराब नाही आहे, पण काही ठिकाणी मध्ये मध्ये रफ पॅचेस आहेत या रस्त्यावर. पण अदरवाईज ट्रॅफिक बिलकुल नाही आहे आणि शांत. म्हणजे मस्त वाटतंय. आजची ड्राईव्ह 31 डिसेंबरला बाहेर पडल्यावर सगळेच म्हणतात की सगळे लोक बाहेर पडले असतील, खूप ट्रॅफिक लागेल. बट लकीली आम्ही जे हे ठिकाण निवडलंय आज ते पाहता एवढं नाही आहे ट्रॅफिक इथे. आणि लास्ट इयर सुद्धा आमचा मागचा 31 डिसेंबरचा व्लॉग पाहिला असेल तर लास्ट इयर सुद्धा आम्ही जिथे गेलो होतो कोयना नगरला तेव्हाही तिथे ट्रॅफिक नव्हतं आणि खूप रिलॅक्स्ड असं 31 डिसेंबर आम्ही तिथे स्पेंड केलेलं. तो व्लॉग सुद्धा नक्की बघा. पुढे आहे की गेलं मागे. साईडला हे काय हे जे आहे ना उंचवटा त्याच्या पलीकडे पाणी आहे. अच्छा. गुरुदत्त जगातील एकमेव पद्मासन स्थित दत्त मूर्ती. अरे वा. कळलं ना. आणि इथे तर हा काहीतरी व्ह्यू पॉइंट आहे वाटतं. कारण त्या पायऱ्या होत्या. आता डॅम असणार आहे हा. डॅम किंवा सरोवर असणार आहे हा. आणि कारण तिथे पायऱ्या होत्या, वरती बेंच होते बसायला. म्हणजे संध्याकाळी वगैरे लोक जात असतील तिथे बसायला. आणि डावीकडे जो जलाशय आहे जिथे मी म्हटलं पायऱ्या जातात वरती, हे आता दिसेल आपल्याला. ते आहे ओझरखेड धरण. नाही दिसत आहे. आणि हे आहे अख्खं ओझरखेड धरण. ही आहे सामाजिक वनीकरण रोपवाटिका. आणि हा आपल्या वणीच्या देवीचा गड, आई सप्तशृंगी मातेचं निवासस्थान. आणि हा रस्ता जातो सप्तशृंगीकडे, सप्तशृंगी गडावर. आणि तिथे गड आहे जो मी मगाशी थोडं धुरकट दिसत होतं. आत्ताही स्मॉग आहे त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे. आणि आता आपण 36 किलोमीटर्स हवे आहे फक्त. टाईम टू रीच 50 मिनटं दाखवतं इथून पोचायला अजून. आणि आत्ता वाजलेले आहेत 11:37. आहे आपल्याला 4th टोलगेट लागले. आणि हा टोलगेट आहे हे. आणि सिंगल जर्नी
फॉर कार इज ₹35. आपली गाडी व्हॅलिड कार लिहून आलं रे. आता कसं प्रोनाउन्सिएशन ते कळेल. पांडाणे टोल प्लाझा. पांडाणे. इथे हे हस्ते गाव आहे. तिथे मध्ये थोडेफार फूड स्टॉल्स वगैरे आहेत या रस्त्यावर. बाकी अशी मेजर मोठी रेस्टॉरंट्स वगैरे नाही आहेत, पण खाण्यासाठी छोटे स्टॉप्स आहेत, तिथे स्टॉल्स आहेत या हस्ते गावापाशी, जिथे तुम्ही खाऊ शकता. आणि या रस्त्याला लागल्या मात्र छान हॉटेल्स होती, मी तुम्हाला मगाशीच दाखवली. आता पुढे बघू कसा आहे हा रूट. आता वी आर जस्ट 24 किलोमीटर्स अवे फ्रॉम आवर डेस्टिनेशन अँड इट इज 11:51. इथे काही गाड्या थांबून चेकिंग चाललं होतं. वी आर नॉट ऑन द बॉर्डर येट, बट गुजरात इज अ ड्राय स्टेट. गुजरात एक तर ड्राय स्टेट आणि त्यात 31 डिसेंबर, त्यामुळे इथे बॉर्डरवरती पुढे खणखणीत चेकिंग चालू होतं. आणि मी इथे मस्करी करत होते सुमुखची की काय घेऊन तर नाही आलायस ना वगैरे, असं आमचं सगळं चाललेली मजा मस्करी. आणि त्यानंतर हा एक छोटासा पॅच होता जिथे खूप जास्त खराब होता रस्ता. ह्या एवढ्या पॅचमध्ये छोटासा पॅच होता खूप, आणि खूप आवाज पण खूप त्याच्यामध्ये वरखाली होत होता, म्हणून मी व्हॉइस ओव्हर दिला आहे. आणि बॉर्डरच्या आधी जो टर्न आहे ना, तो जरा लक्ष देऊन बघायला लागतो. आणि जे ट्रक्स आणि हेवी व्हेकल्स आहेत त्याच्यासाठी हा टोल आहे. त्यामुळे इथे कारसाठी एक छोटंसं एकच लेन ठेवले त्यांनी. बाकीच्या 2 ज्या आहेत त्या मोठ्या गाड्यांच्या चेकिंगसाठी, आणि त्यांना तिथे टोल आहे त्यासाठीचं हे एंट्री गेट आहे. आणि पुढे आपल्याला बॉर्डर लागणार आहे. तो पण घेणार. हातगड आणि सापुतारा सरळ. तर आम्ही 1 दिवस राहणार आहे सापुताऱ्यात, 1 दिवस राहणार आहे हदगडमध्ये. आणि आता साईनबोर्डवर तुम्ही पाहिलं असेल सुरगाणाकडे रस्ता जातो डावीकडे. तर सुरगाणामध्ये प्रति अक्कलकोट उभं केलेलं आहे त्यांनी. स्वामी समर्थांचं जे आपलं अक्कलकोट आहे, जसं प्रति शिर्डी आहे पुण्यात, तसं प्रति अक्कलकोट त्यांनी उभं केलंय. आदिवासी विकास. तर हा ना भाग जो आहे सापुताऱ्याचा, तो जिल्हा संपूर्ण हे आहे आदिवासी ट्रायबल कम्युनिटी आहे इथे सगळी. आता मस्त पूर्ण नागमोडी वळण असलेला रस्ता लागलेला आहे. डावीकडे रस्ता जातो सुरगाण्याकडे, सरळ रस्ता जातो सापुताऱ्याकडे. आणि जो सुरगाण्याकडे रस्ता जातो, सुरगाण्याकडे आधी एक रस्ता जात होता. तर आता इथे शिरल्यावरती रॅडिसन हॉटेल सगळ्यात पहिले लागलेलं आहे. पण रॅडिसनला बुकिंग केलं तर मेन जे सापुतारा सिटी आहेत सगळे व्ह्यू पॉईंट्स आहेत ते इथून साधारण 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे रॅडिसनला जस्ट टू रिलॅक्स तुम्ही येणार असाल तर ह्या भागात या. आम्ही एक असंच ठिकाणी बुक केलं आहे जे साधारण सापुताऱ्यापासून 8 किलोमीटर दूर आहे. पण तिथून आम्ही कुठेही बाहेर जाणार नाही, आम्ही फक्त रिलॅक्स करणार आहोत त्या रिसॉर्टच्या आतमध्ये. त्यामुळे तो स्टे तर पुढे दाखवूच तुम्हाला. पण मेन जर सापुतारा एक्सप्लोअर करायचं असेल तर इट इज बेटर की तुम्ही लेकच्या आसपासच स्टे घ्यावा तुमचा. सापुतारा लेक आणि जे मेन व्ह्यू पॉईंट्स आहेत, कारण ते सगळं एक 3 ते 4 किलोमीटरच्या आतमध्येच आहे सगळं जवळजवळ. त्यामुळे तिथेच रूम घेतली तर तुम्ही ज्या दिवशी आपण पोचतो त्या दिवशी संध्याकाळी आणि दुपारीच तुम्ही बरेचसे पॉईंट्स कव्हर करू शकता तिथल्या तिथे. या रस्त्याला लागून जितके स्टे आहेत ना, जे आम्ही सुद्धा गुगलवर पाहिलेले जे तुम्हाला दाखवते, ते केसर म्हणून गेलं जे अगदीच साधं होतं. फोटोमध्ये ते खूप वेगळं दिसत होतं, पण इथे फार वेगळं दिसतंय. एक चित्रकूट म्हणून पण चांगलं आहे. हे राईट साईडला रस्ता जातो हदगडकडे आणि आपण आता सरळ चाललोय सापुताऱ्याकडे.
उजवीकडे रस्ता जातो हदगडला. तर आम्ही उद्या राहणार आहोत हदगडमध्ये, तर ती प्रॉपर्टी तुम्हाला दाखवूच. आता आपण सापुताऱ्याकडे चाललो आहे आणि क्लब महिंद्राचं हदगडचं स्टे इकडे आहे. काय हे ना घाई आहे यार, मला कळतच नाही. वेड्यासारख्या गाड्याचा आणि ही आहे महाराष्ट्र स्टेट लिमिट एंड. तर आपण गुजरात हद्दीत एंटर करतोय. पण एंटर केल्या केल्या आय थिंक इथे 50 रुपीजचं एक आपल्याला कार फी भरावी लागते. 50 रुपीजची एंटर केल्या केल्या. आगे अभी कहीं पे नहीं रहेगा ना. सापुतारा से रिटर्न हो जाए तो चलेगा रात को 12 बजे. सापुतारा से नीचे जाओगे तो आने का नीचे लगे ऐसे. बघू काय बोलला कळलंच नाही मला. की रिसीट घेतल्यानंतर पुढे आल्यावर इथे चेकिंग आता होतं आहे. आणि आज तर मी तेच म्हटलं, आज 31 डिसेंबर आहे, आज चेकिंग नाही असं कसं होईल. चेकिंग तर एकदम कडक चालू आहे इथे. म्हणजे सुमुखला आता पूर्ण बाहेर काढून वगैरे चेक केलं आहे आणि ग्लोबॉक्स वगैरे सगळं चेक केलं. सो अजूनही गाडीचं चेकिंग चालू आहे. 2-3 मिनटं 4-5 मिनटं होऊन गेली जवळजवळ. कुठे चाललो आहे काय वगैरे, आणि त्याचं पण चेकिंग चालूच आहे अजूनही. काय झालं, काय बोलले. मतलब सापुतारा में कहाँ एक्सप्लोर करने. हाँ यूट्यूब चैनल है ना हमारा. हाँ वही मैंने देखा अभी डाल के. मग मैं निघताना बोल मैं सबस्क्राईब करणार. अच्छा, खूपच चेकिंग होतं रे. बॅगेमध्ये तुझ्या लेडीजचे कपडे आहेत म्हणून म्हटलं ना, हां तर मग त्यांनी त्या मॅडमना बोलवलं हां. की मॅडम कपडे चेक कर लो बॅग में. अच्छा अच्छा अच्छा. मग त्यांनी बॅग चेक केली, हात घालून वगैरे केली अक्का. हो सगळं खूपच. ग्लोबॉक्स केला तिने. हे दार उघडलं, मी बाहेर येऊ का विचारलं, म्हणे आप बैठो. मग ग्लोबॉक्स चेक केला तिने. हा म्हटलं हे तर कर्नाटकाला काहीच नव्हतं. गोवा कर्नाटक असून ही ड्राय स्टेट आहे ना, ते तुला बाहेर काढून पण तुझं भरपूर चाव्या बिव्या सगळं चेक माझ्या केलं. खिशामध्ये बघितलं आणि नंतर मग बोलले की अंदर चेक करणार तो आप. ओके. आणि आम्ही आज जिथे राहणार आहोत ते अगदी प्रॉपर सापुतारा तलाव जो आहे, सापुतारा लेकच्या जवळच राहणार आहोत. आणि आय थिंक हा आहे सापुतारा तलाव. आणि फक्त 350 मीटरवर आमचा स्टे आहे. हा आहे संपूर्ण नजारा सापुतारा तलावाचा. तर येस, फायनली आपण सापुताऱ्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आज आम्ही राहणार आहोत ह्या सिटी सेंटरमध्येच. या हॉटेलची संपूर्ण टूर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईनच. सो येस, वाजलेत 12:30 आणि आपण पोहोचलेलो आहोत सापुताऱ्यात. मागे आमचं हॉटेल आहे जिथे आम्ही आज राहणार आहोत. ह्याची रूम टूर तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की देतो. सो हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन अँड सी यू सून इन अवर नेक्स्ट.